देवाला जर काही व्हायचं असेल तर हात जोडून नतमस्तक होऊन व्हा. बस पुष्कळ झालं. मनोभावाने नमस्कार केला, पुष्कळ झालं. पण माणसानं असं वाटतं असं काहीतरी व्हावं. अरे काय व्हावं? तुझं मन व्हा, तुझी बुद्धी व्हा, तुझं चित्त व्हा. आणि नुसतं वाहू नकोस तर प्रेमाने व्हा. देवाचे द्वारी क्षणभरी एक क्षण प्रेमाने उभारा. प्रसंगे नामयाचे संगती सुख घ्यावे, म्हणून ज्ञानदेवे धरिले चरण. असं वाटतं नामदेवरायाच्या संगतीमध्ये संगतीचं सुख घ्यावं. काही काही लोकांची अशी संगत असते ती की संगत दुःख देते. संगत अशी असते की आयुष्यभर ती संगत सोडून जाऊ नये असं वाटतं. हसोनी पंढरीनाथ पाहे नाम्याकडे, म्हणे नवल केवडे भाग्य तुझे. आनंद वाटला हो. एखाद्याला अगदी हार्वर्ड युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळावी, फ्रीशिप मिळावी. माझा आई बाबा आमचा मुलगा इज गॉन टू हार्वर्ड, ऑक्सफर्ड, कोलंबिया युनिव्हर्सिटी. काय त्या आई बापाला आनंद वाटतो. तसं सर्व युनिव्हर्सिटीचा डीन ज्ञानेश्वर महाराज, अध्यात्म विद्येच्या मंदिराचे डीन प्रमुख. आणि ते जेव्हा येऊन म्हणतात माय डिअर पांडुरंग, एवढं गिव्ह अस युअर नामा. देव खुश झाले. ते म्हणले नो ऑब्जेक्शन. नो ऑब्जेक्शन. मी हार्वर्ड युनिव्हर्सिटी सांगतोय. नो ऑब्जेक्शन. बट माय डिअर माऊली, डू यू नो माय फिलिंग्स? आता इथून पुढे फिलिंग सुरू होतील. मला काय वाटतंय, माझ्या हृदयात काय वाटतंय, तुम्ही घेऊन जाता याचा मला आनंद आहे. तुमच्यासारखा तत्ववेत्ता ज्ञानियांचा राजा जेव्हा माझ्याकडे येतो नामाला मागतो, मला किती आनंद झाला. पण काय सांगू, ऐसे भाग्य जेणे सर्वस्व साधावे, तरीच जन्मा यावे विष्णुदासा. अरे विष्णुदासा, नामया, अरे तरीच जन्मा यावे. अरे असं भाग्य माऊलीने मागून घ्यावं. जावे स्वस्ती क्षेम, यावे शीघ्रवत. पुढचं बघितलं का? गो अँड कम. बघा एका शब्द कसे जोडून शब्द. जावे स्वस्त क्षेम पण यावे शीघ्रवत, करावे स्वहित कळेल तैसे, जाण पण लवकर परत ये. हे बघा आता ही फिलिंग सुरू झाली. जे हृदयामध्ये प्रेमाचा पाझर बर का, सगळा जो प्रेमाचा पाझर प्रगट होत होता तो जरा प्रगट झाला बर का. काय वाटतंय असं असं सुरू झालं. शीघ्रवत, लवकर ये, लवकर ये. आता मला सांगा, मुलं शाळेला जातात, तुम्हाला त्यांचा घरी यायचा टाइम माहिती असतो ना, आहे का नाही माहिती? पण निघताना सांगता लवकर ये. म्हणजे काय 2 पिरियड बुडवून घरी ये का लवकर? नाही म्हणजे शाळा बुडून घरी लवकर ये का? नाही, माहिती असतं आपल्याला तो येणार आहे.
4 वाजता येणार, तरी लवकर या, लवकर ही फिलिंग, हे अंतःकरणामध्ये जे प्रेमाचा एक अवस्था प्रगट होते त्याचं दर्शन आहे. ते कसं घडतंय ते बघा. फक्त आपण एकच करायचं, ते नेमके शब्द टिपले पाहिजेत, तेव्हा त्याच्यातली ती आतुरता, त्याची ओढ, त्यातलं प्रेम कळेल. सर्वभावे आमचा विसर न पडावा. अरे 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 अरे, जगातल्या चमत्कारापैकी एक महान चमत्कार आहे हा. महान चमत्कार. सर्व संत सांगतायत देवाचा आठव करा, आणि देव नामदेव महाराजांना सांगतोय सर्व भावे आमचा विसर न पडावा, लोभा असो द्यावा मजवरी. क्या बात आहे, खरंच आहे. काय आश्चर्य आहे नाही. किती संत वचन, साखरेत घोळलेली वचन आहे ती. अनंत कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्या भगवंताची शक्ती आहे त्यांनी म्हणावं नामया विसरू नको मला. काय सायास केली असतील, काय भक्ती केली असेल, आणि त्या भक्तीचं स्वरूप तरी काय असेल. म्हणून म्हणाले हे दुजी ना तिजी, पहिली ना सरती, हे साधकांची साधन भ्रांती, बहुधा भक्ती मज नाही. पहिली अर्थार्थी जिज्ञासू कोणची ते दे सोडून म्हणे, भक्तीला नंबर नाही. कोणच्या बाजूनी बिलगलं म्हणजे आईला खरं बिलगलं, कुठूनही बिलगलं तरी आईला बिलगलं. आणि त्या बिलगण्यातला जो एक प्रेमाचा स्पर्श आहे तो अलौकिक आहे. म्हणून श्रवण का अर्चन का दास्य सख्य कसई, नवे नवे स्नेहे द्वेषे अथवा वैरे कशई. म्हणून देव सांगतायत सर्वभावे आमचा विसर न पडावा, लोभा असो द्यावा मजवरी, परियेसी ज्ञानराजा बोले जगजीवन, तू तव सर्वज्ञ सुखमूर्ती. आमचा विसर पडून देऊ नका. परवाच सांगितलं ना, एक आमच्या हृदयाचा ठोका, दुसरा आमचा श्वास. असे दोघ आणि दोघही निघाले. ठोकाही निराळा आणि श्वासही निघाला. काय करावं. परियेसी ज्ञान राजा बोले जगज्जीवन, तू तव सर्वज्ञ सुखमूर्ती, परी एक मागणी आहे तुझ प्रती, आठवण चित्ती असो द्यावी. आम्ही अभंग म्हणतो, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती, अनाथ अपराधी पतित आगळा. हे आम्ही म्हणतो, संताला सांगतो. आणि इथे देव म्हणतोय माझी आठवण करा, माझी आठवण करा. काय गोड अभंग आहे तो. आम्हाला पण बघायला पुरसत नाही. आम्ही ठराविक लिंकने चाललेलो असतो. जरा बघा संत वाङ्मय किती गोड आहे. राहेना आता तुमच्या संगे, हेची मागे भक्तासी. निळोब्बार आहे. राहेना आता तुमच्या संगे, हेची मागे भक्तासी, हेची द्याता उदारपणे. जरा उदार व्हा आणि मला हे द्या, मला तुमच्या जवळ राहू द्या, मला तुमच्या जवळ राहू द्या. काय भाग्य आहे खरंच. त्यांचं घडलं असेल ते घडलं असेल,
पण आपल्याला वाचायला ऐकायला मिळतं हे आपलं भाग्य आहे. आपण देव आहे का नाही याची चर्चा करतोय आणि इथे जे चाललंय ते देव म्हणतोय मला विसरू नका. काय लेवल ओ. नाही नाही, हा विचार करून बघा तुम्ही कोणच्या उंचीचा परमार्थ आहे हा. ही उंचीच लक्षात येत नाही म्हणून वारकरी संप्रदाय गबाळ्याचा म्हटला जातो. अरे कळत नाही हाच तुझा गबाळपणा आहे, त्याला आम्ही तरी काय करावं. तुला कळत नाही. अरे किती उंची गाठली या परमार्थाने ज्ञानोबा तुकोबाच्या. किती उंची, कुठच्या कुठे उंची गाठली की देवाने म्हणावं मला विसरू नका. आश्चर्यकारक आहे सगळं हे. हे कृपेचे आता बघा. हो हो हो, हे कृपेचे पोसणे माझे आवडते. क्षण जीवा परते न खरी कदा. देवाचा कंठ भरून आला. माऊलींना सांगतायत माऊली हे माझ्या कृपेचं पोषण आहे. म्हणजे कळलं का, काही माणसं अन्नावर पोसली जातात, काही सत्तेवर पोसली जातात, कुणी कुणाच्या जीवावर पोसलं जातं, पण माझा नामा कृपेवर पोचलेला आहे. माझा नामा कृपेवर पोचलेला आहे. आणि ती एरा गबाळाची कृपा नव्हे तर पांडुरंगाची कृपा आहे. मला तर असं म्हणायचंय तुम्हा सगळ्यांना, तुम्ही जर नाम घेत असाल तर तुम्ही सुद्धा माझ्या पांडुरंगाच्या कृपेवरच पोचलेले आहात. याच्याशिवाय पर्याय नाही, पर्याय नाही. लक्षात ठेवा. म्हणून घेत चला, म्हणून घेत चला. रा आणि मगाशीच कुठेतरी विषय आला. मला म्हणाले राम म्हणजे काय. म्हटलं रा म्हटलं की तोंड उघडतं आणि म्हटलं की मिटतं. रा म. रा म्हणून तोंड उघडलं की सगळे विकार बाहेर जातात आणि विकार बाहेर गेले की मन तोंड बंद होतं. मग हे कवडासारखं आहे. म्हणून राम काय करतो, तोंड उघडल्यानंतर आहे ती विकार बाहेर फेकून देतो. आणि मकार काय करतो तर नको ते एकदा बंद झाल्यावर आतमध्ये कुणाला शिरून देत नाही. श्रीराम राम 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 राम, श्रीराम राम 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 राम. आणि असं नाम प्रिय, असं नाम प्रिय. म्हणून लक्षात घ्या काय सांगतायत. हे कृपेचे पोसणे माझे आवडते. आवडतं म्हणजे काय. ताटात सगळ्या जिन्स असतात पण त्याच्यातली एक आवडती असते आणि त्या आवडत्या वस्तू बरोबर माणूस जेवतो. बरोबर आहे ना. काय काही वेळेला मुलांना एखादी भाजी आवडत नाही. काय केलं, मला नको तुझी भाजी. अरे मग काय खा, दुसरं काहीतरी घे. नाही मला तूप साखर दे. मग त्या भाजीकडे तो बघत नाही. तूप साखरण पोळी, नाही ते केळाचं शिकरण. मस्त जेवतो तो. मला काही नको, मला नुसती आमटी पाहिजे. मग ते आमटी उरो जेवतो. म्हणजे ताटात जरी भरलेला असेल तरी आमटी थोडीशी. तसंच लाखोनी भक्त आहेत पण नाम माझ्या आवडीचं नाही. कळते का मी काय सांगतोय तुम्हाला. काय आता एवढ्या ह्या बायका बसलेल्या आहेत, प्रत्येकाकडे असतील 20-25 लोकडी तरी नक्कीच. या पुढे बसलेल्या तरी नक्कीच असतील. खुश झाल्या तर बरं वाटलं.
म्हणजे महाराजांनी आम्हाला 1-2च्या कॅटेगरीमध्ये न घालता काय सहज 25-30 लुगडी तर सहज असतील काय. पण एक आहे ना, त्याच्यातलं एखादं इतकं तुमच्या आवडीचं असतंच ना. हे ह्यानी घेतलेलं, हे ह्यानी घेतलेलं, पण हे मी आवडीने जाऊन आणलेलं. काय आवडीचा भागच निराळा आहे हो. आवडीचा भागच निराळा आहे. आवडीची वस्तू, आवडीची व्यक्ती, आवडीचे पदार्थ, आवडीचं राहण्याचं ठिकाण, आवडीची बसण्याची जागा कोणीही सोडत नाही. कठीण आहेत माणसं. माझी अशी नजर फिरली की मला कळतं हा इथे असलाच पाहिजे, गॅरंटेड. काय इथल्या खुर्च्यापासून आज मी रोज बघतोय इकडे इकडे सगळे अगदी जिथल्या तिथे ही पुढची ती बसलेली आहेत ना, ती तर असं 1 इंच इकडे इकडे होत नाही की जणू काही दगडूशेठनी त्यांना चौकोन काढून दिलेला आहे. काय. आणि मी तुम्हाला सांगतो, त्यांनी जरी जागा बदलली ना तर त्याला ते आज कसं तरी होतंय. जागा बदलली. मी काय सांगितलं, बसण्याचं ठिकाण सुद्धा आवडीचं, हे वैशिष्ट्य आहे. आता मला सांगा, मग एवढं जर आवडीचं तर नाम किती आवडीचं. आणि म्हणून सांगतायत कसं बघा, क्षणजीवा परते न करी कदा. क्षणभर सुद्धा मी नामाला इकडे तिकडे. माऊली माहिती नाही तुम्हाला, नामया माझा देवळात येतो, मला म्हणतो मी घरी जाऊन आंघोळ करून येतो. पण घरी गेल्यानंतर मी 2दा हिला सांगतो, बघ आला का, बघ आला का. नाही तर हाताखालच्यानं पाठवतो तिकडे, विचारून या किती वेळ आंघोळ करताय. प्रभू वाट बघतायत. सांगा येतो गंध लावून. अरे नामा इकडे यायचंच ना, मी गंध उगाळून दिला असता. हाच भक्तीतला सुगंध आहे. हाच भक्तीतला सुगंध आहे. फक्त तो घ्यावा आपण. पण आपल्याला देवाचाच गंध नाही तर त्याचा गंध कसा कळावा. आपल्याकडे आहे फक्त नको तिथे डोकं चालवण्याचा दुर्गंध. एवढंच आपल्याकडे आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. पण जेव्हा तो सुगंध सुटतो बघा कसं पुढचो बघा. परित्वा साकडे घातले सर्वता, दाटले अवस्था हृदय माझे. नामा माझ्या आवडीचा आहे. पहिल्यांदा देतो बितो सगळं बोलले, फार भाग्य तुझं, फार चांगलं सगळं, एवढं कोणाला मिळत नाही, तुला चान्स आला, जा बाबा. हे सगळं झालं. आणि पुढचं कसं आहे बघा. माऊली हे सगळं बरोबर आहे तुमचं. परित्वा साकडे घातले सर्वथा, वाटले दाटले अवस्था हृदय माझे. माऊली माझं हृदय भरून आलो. नाम कसं देऊ. नाम तसं देता येत नाही. तुम्ही तुमच्या आवडीने घ्यावं लागतं, तेव्हा ते दिलन घेतलं म्हणावं. हो बघा पुढे. आरुष साबडे नाम माझे वेडे. माझा नाम वेडा आहे. एखाद दिवस ना माऊली माझ्या ताटातली भाकरी मी सारतो त्याच्या ताटात, तेव्हा जेवतो. जेवत सुद्धा नाही. भाबडा आहे माझा नामा. भाबडा आहे माझा नामा. एखादी मुलगी असते माहेरी असताना, दोघी मायलेकी एका ताटात जेवतात, सवय असते तिला.
मग त्या मुलीला अशी सवय असते की माया लेकीने ताटात जेवायला बसायचं आणि जेवता जेवता आईने जेवल्यासारखं करायचं आणि त्या मुलीपुढे सारायचं. मुलीपुढे सारायचं, याने जेवल्यासारखं करायचं आणि तिने सारायचं आणि मग तिने जेवायचं. आणि एक दिवस ती नांदायला निघाली. मग ती सांगते, आज 18-20 वर्षाची झाली पण माझ्या ताटात जेवली बरं का. मी तुझ्या पुढे सारत होते. अरे तुझ्या जेवणावर लक्ष द्या, जेवणावर लक्ष द्या. भाबडी आहे माझी पोर, माझ्याशिवाय जेवत नाही. तसं माझा नामा विठूशिवाय राहत नाही. माझा नामा माझ्याशिवाय राहत नाही. बघा जरा काळजी घ्या. नवऱ्याला सांगते लक्ष ठेवा तिच्यावर. तिला असं एकटं जेवायची सवय नाही, जरा लक्ष घाला. ती जेवलं म्हणेल असंच 20 वर्ष म्हणत आले आणि माझं पोट भरलं म्हणून म्हणून 3 भाकरी पुन्हा खाल्ली. अशी सवय आहे. तसं माझ्या नामाला सवय लागली आहे. साबडा आहे, वेडा आहे. आणि असं साबडा आहे म्हणून कुणाला घेता येतं, असं वेडा आहे म्हणून कुणी घेता येतं. अरे बाप, आणि टाइम झाला. बर, तान भूक तू हा जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटे. जसं सांगितलं तसा दृष्टांत पुढे आलाय. माझ्या नामाची तहान झाला, माझ्या नामाची भूक जाणं. नामाला प्रेमाचा ओलावा लागतो आणि नामाची तहान त्या ओलाव्याने भागते, हे सांगता येतं.